नमस्कार, मी आज बनवणार आहे अंडा भुर्जी. अंडा भुर्जीला लागणारे साहित्य: 3 कांदे, 1 टोमॅटो, 5-6 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, थोडीशी फुलगोबी आणि मी 3 जणांसाठी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी घेतलेले आहे 6 अंडे. मी हे सर्व सामान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. मी हे सर्व साहित्य बारीक चिरून घेतलेले आहे. आता आपण याला फोडणीला घालू. मी ह्या मापाने 2 पळी तेल घेतलेले आहे. मी याच्यात टाकणार मोहरी. छान कडकलेली आहे. आता याच्यात जाणार जिरे. बारीक चिरलेली मिरची. अगदी बारीक चिरलेला कांदा. छान होईपर्यंत हलवून घ्यावे. नंतर मी कांद्यासोबत फुलगोबी ही परतून घेणार. फुलगोबीला वेळ लागली नरम व्हायला. छान एकत्र मिश्रण करून घ्यायचं. खूप अशी चविष्ट आणि खूप टेस्टी अंडा भुर्जी तयार होते. एकदा नक्की ट्राय करून बघा. नक्की आवडेल सर्वांना. आता याच्यामध्ये टोमॅटो पण घालून घ्यायचं. टमाटर नरम होईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं. याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. आता याला तेल सुटलेलं आहे. मी अंडा भुर्जीमध्ये कसल्याही प्रकारचे मसाले वापरणार नाही. याला फक्त हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, गोबी याची चव यायला पाहिजे. अंडा भुर्जी खायला खूप छान लागते. आता हा छान मसाला परतवलेला आहे. आता याच्यामध्ये मी अंडे फोडून टाकणार. याच्यामध्ये लगेच मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे ते एकत्र एकजीव होऊन जाईल. वरून थोडीशी कोथिंबीर. आता या व्यवस्थित हळूहळू परतवून घ्यायचं. फुल गॅस करायचा. तुम्ही बघू शकतात किती छान तयार झाली आहे अंडा भुर्जी आणि कलरही किती छान आलेला आहे. थोडीशी वरून कोथिंबीर. बघा खूपच छान तयार झालेली आहे अंडा भुर्जी. त्याला चपाती सोबत खायची गरम गरम. एक वेळेस नक्की ट्राय करा प्लीज.